नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व मराठी रिक्षा आणि टॅक्सी, मीटर्ड रिक्षा आणि टॅक्सी हा व्हिडिओ पूर्ण ऐका. कल्याणकारी मंडळ चालू झालेलं आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब, हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा. तुम्हाला कायद्याचं ज्ञान होईल आणि प्रत्यक्षात काय चाललं या हे तुम्हाला माहिती पडेल. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ ही एक शासनाची योजना आहे. थोडक्यात आपण त्याला म्हणू लेबर बोर्ड. आणि ह्याच्यात जे सभासद होतील, अधिकृत सभासद होतील, त्यांना मंडळाचं शासन ओळखपत्र देईल. त्यानंतर 13 योजनेचा त्याच्यात समावेश आहे. आणि मग तुमचं 60 वर्ष वय झालं की तुम्हाला 65 वर्ष वय झालं की तुम्हाला वन टाईम 10,000 रुपये मिळणार. शिवाय तुम्हाला वर्षातून एक वेळ चष्मा मिळणार. शिवाय तुम्हाला शासनाच्या योजनेतून, मंडळाच्या माध्यमातून पेन्शन योजना ही राबवली जाणार आहे. सर्वसाधारणपणे आत्ता शासनाची योजना आहे ती 3,000 रुपये पेन्शन आहे. पण ही योजना सक्षमपणे राबवली जाईल आणि ज्यांचं वय 65 वर्ष आहे त्या रिक्षा टॅक्सी चालकांना मार्गदर्शन करून मंडळाच्या माध्यमातून त्यांना हे पेन्शन मिळेल. शिवाय वाहनाचा कुठं अपघात झाला, त्या अपघात झाल्यास त्याच्या टक्केवारीवरती तुम्हाला 50,000, 60,000 म्हणजे असं मंडळ करून तुम्हाला काहीही मिळेल. शिवाय आता महिला चालक ह्याच्यात येऊ लागलेले आहेत. महिला चालक ज्या आहेत त्यांच्यासाठी प्रसूतीच्या काळात म्हणजे बाळंतपणाच्या काळात त्यांना 5 महिने 1,000 रुपये हे त्यांना मिळतील, म्हणजे 5,000 रुपये त्यांना मिळतील. शिवाय ज्या रिक्षा टॅक्सी जे सभासद होतील ज्यांची मुलं शाळेला आहेत, ती मुलं 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर असा जो शाळेत क्रमवार परीक्षेत पास होतील त्यांना मंडळाच्या माध्यमातून प्रोत्साहन म्हणून बऱ्याचशाच गोष्टी त्यांना मिळतील. शिवाय एखादा वाहन मालक अपघातात अचानक वारला तर त्याला तातडीची मदत म्हणून अंत्योदय विधी, म्हणजे ज्याला आपण विधी म्हणतो मनुष्य वारल्यानंतर, तातडीची त्याला मदत म्हणून 5 किंवा 10,000 रुपये ही त्या सभासदाला मिळेल, तातडीची मदत. आणि हे मंडळ राज्यासाठी आहे आणि राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी आहे, ज्या मीटरच्या टॅक्सी आहेत. आता ही संपूर्ण सभासद होण्याची प्रक्रिया हे मंडळच संपूर्ण ऑनलाईनद्वारे चालणार आहे. राज्याच्या प्रत्येक RTOमध्ये त्यांचं कार्यालय राहील. हे शासनाचंच मंडळ आहे, हे लक्षात ठेवा. शासन योजना आहे ही. अनेक लोक उलट्या सुलट्या काय बी बोलतात आणि गोरगरिबांना फसवतात. प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकांना हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा. आणि त्या मंडळाच्या साईटवरती आता ती साईट अशी आहे, आनंद दिघे कल्याणकारी मंडळ. ह्या साईटवरती जर तुम्ही आपलं अर्ज तुम्ही भरायचे आहेत. आता ह्याच्यासाठी तुम्हाला फीही भरावी लागते. म्हणजे फाउंडर मेंबर म्हणून तुम्हाला 500 रुपये ही फी भरावी लागणार आहे. शिवाय वार्षिक वर्गणी म्हणून तुम्हाला 300 रुपये भरावे लागणार. असे पहिल्या वर्षी सभासद होताना तुम्हाला 800 रुपये भरावे लागणार आहेत. हे तुमच्या मोबाईलद्वारे भरायचे आहेत. फॉर्म भरताना आपल्या मोबाईलवरून भरायचा आहे. जर रिक्षा टॅक्सीवाल्यांना तो फॉर्म भरता आला नाही तर घरी आपली मुलं शिकलेली वगैरे आहेत, मोबाईलवरून भरायला सांगायचं आणि ऑनलाईन पेमेंट करायचं. ऑनलाईननं तुम्हाला पावती येणार. जर तुम्हाला ही फॉर्म भरताना कुठली अडचण झाली तर तुम्ही डायरेक्ट तुमची गाडी ज्या RTO कार्यालयात नोंद आहे
त्या RTO कार्यालयात तुम्ही अधिकाऱ्यांना भेटू शकता. ते तुम्हाला मार्गदर्शन करतील काय प्रॉब्लेम आहे तो. परंतु तुम्हाला मेंबर होताना फॉर्म भरताना तुमचं आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, तुमच्या परवान्याची कॉपी, तुमचं राशन कार्ड, वोटिंग कार्ड, जी तुमची कागदपत्र आहेत ती संपूर्ण अपलोड करावी लागणार आहेत. तुमची गाडी लाईव्ह पाहिजे. ज्याच्या नावावर रिक्षा टॅक्सी आहे तोच पहिल्या टप्प्यात हे अर्ज करू शकणार आहे. हेही तुम्ही विसरू नका. हा व्हिडिओ सर्वांच्यासाठी शेअर करा की जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी ही योजना आहे हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि ऑनलाईनला अर्ज भरा. धन्यवाद.